आणि आता विधानसभेची तयारी महाराष्ट्रात कशी सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर तुतारी हाती घेण्याची शक्यता। भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरेंबाबतच्या तक्रारींची दखल घेतली नाही तर तुतारी हाती घ्यायला किती वेळ लागणार, रामराजे नाईक निंबाळकर यांचं सूचक वक्तव्य। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा उद्या बारामतीमध्ये दाखल होणार। सभेच्या ठिकाणची पार्थ पवार यांच्याकडून पाहणी, पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना। नागपुरात शिंदे फडणवीस अजितदादांमध्ये 4.5 तास बैठक। मेरिटनुसार तिकीट वाटप करण्यावर चर्चा। घटक पक्षांना किती जागा द्यायच्या या संदर्भात चर्चा झाल्याची शक्यता। 10 सप्टेंबरपर्यंत जागा वाटप पूर्ण होईल। जो जिंकेल त्याला ती जागा देण्याचा निर्णय। मित्रपक्षांनाही जागा देण्याबाबत कालच्या बैठकीत चर्चा। चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। पुढच्या 10 दिवसांमध्ये संपूर्ण चर्चा अंतिम होईल। काही मुद्द्यावर एकमत झालं, काही मुद्दे अजून बाकी आहे। जी जागा जिंकेल त्या जागेला आम्ही महत्त्व देतो आहे। महायुतीचं जागा वाटप लवकरच होणार। निवडून येणारा उमेदवार दिला जाईल हा एकच निकष असेल। संजय शिरसाट यांची माहिती। महायुतीची सत्ता येण्यासाठी क्रायटेरिया फक्त एकच आहे, निवडून येणाऱ्या उमेदवारांना तिकीट। या एका अटीवर ही सगळी माहिती घडणार आहे। या 10 दिवसांमध्ये जागा वाटप। मला हमखास विधानसभेची उमेदवारी मिळणार। इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांचा दावा। क्रॉस वोटिंगचा आरोप करत खोसकरांची काँग्रेसमधून हकालपट्टी। दर्शनाला जाण्यापेक्षा इथं दर्शनाला तुम्ही पुढच्या वर्षी या म्हणजे याचं शक्यता आम्हाला उमेदवारी मिळेल अशी आम्हाला 100% तर आगामी विधानसभेला जनतेची इच्छा आणि पक्षाच्या आदेशाचं पालन करेन। काँग्रेसच्या लोकांचाही मला मतदान करण्याचा निर्धार। भाजप नेते गोपाळ शेट्टी यांचं वक्तव्य। दौंडच्या जागेवरून महायुतीमध्ये वादाची शक्यता। भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर जागेवर राष्ट्रवादीचा दावा आहे, तर ही जागा राष्ट्रवादीला मिळावी अजित पवारांचे निकटवर्तीय वीर धवल जगदाळे यांची मागणी आहे।